जय भीम नमो बुद्धाय. बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी. नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्याला ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50,000 रुपयांची मदत व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, तसेच पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा, या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी आमच्या प्रमुख मागण्या आहेत. हेक्टरी 50,000 रुपयाची मदत शासनाने त्वरित केली पाहिजे शेतकऱ्यांना, पण आता शेतात काहीच राहिलेलं नाही, सगळे पिकं गेलेले आहेत. दुसरं म्हणजे प्रलंबित मागणी जी आहे की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा, हे आश्वासन शासनाने दिलेलं आहे. त्याची या निमित्ताने शासनाने पूर्तता करावी. शहरी भागामध्ये सकल भागामध्ये जे पाणी गेले तिथे सुद्धा नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक कुटुंबाला 31,000 रुपयाची मदत करावी, या प्रमुख मागण्या होत्या. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत आम्ही मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेलं आहे. नांदेड जिल्ह्यात आज मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देऊन शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत तात्काळ सरकारनं केली पाहिजे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची हीच खरी वेळ आज आलेली आहे. शेतकरी प्रचंड हालाकीमध्ये आहे, त्यांना आज खाण्यापिण्याचे वांदे शेतकऱ्याचे झालेले आहेत. त्याबरोबर पीक विमा कंपनी, या पीक विमा कंपनीला सरकारने आदेश देऊन तात्काळ पीक विमासुद्धा शेतकऱ्यांना 100% मिळाला पाहिजे. आज शेतामध्ये जे पिकं पेरलेली होती, लावलेली होती, ती अक्षरशः या अतिवृष्टीच्या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत. म्हणजे मातीसकट वाहून गेल्यामुळं येणाऱ्यासुद्धा एका वर्षामध्ये या शेतामध्ये काय पिकल का नाही, हा मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवलेला आहे. त्यामुळं सरकारला आम्ही आज या निवेदनाच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की पंचनामे कुठलेही न करता, कुठलेही सोंग न करता आज शेतकऱ्याला खरी मदतीची गरज आहे. त्यामुळं शेतकऱ्याला आज हेक्टरी 50,000 रुपये मदत करून सरसकट कर्जमाफी करून आम्ही मराठवाडा ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही आज आलो होतो. जर सरकारनं आमच्या मागण्याचा विचार नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याच्या वतीनं जन आंदोलन उभं राहून या सरकारला पळो की सोळो केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मी प्रांजली सुभाष रावणगावकर आज आमच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. गेल्या महिन्याभरापासून पावसाने जो नांदेड जिल्ह्यामध्ये हाहाकार माजवला आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांचं आणि इथल्या जनतेचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण बघत आहोत की कोणी इकडे सगळ्या मंत्र्यांचं इकडे दुर्लक्ष झालेले आहेत. आले तरी फारशी शासकीय मदत आमच्या शेतकऱ्यांना इथे मिळालेली नाही. इथे जे पुरामुळे जे नुकसान झालेलं आहे, प्रत्येकाचं शेत वाहून गेलेलं, अगदी शेतातली मातीसुद्धा वाहून गेल्यामुळे आगामी येणारा हंगाम कसा काढायचा हा शेतकऱ्यांपुढचा फार मोठा प्रश्न आहे. तसेच लोकांच्या पुराच्या पाण्यामुळे दुकानांमध्ये, घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे. अशा लोकांना जो 2005मध्ये काँग्रेस सरकारने जो कायदा करून पूरग्रस्तांना जी निधी देण्यात आलेला होता 10,000 रुपये, तर त्याच्यामध्ये आता वाढ झाली पाहिजे. कारण तो 2005मध्ये झालेला कायदा आहे आणि आज 2025 आहे. तर त्यानुसार आज आमची अशी मागणी आहे की प्रत्येक कुटुंबाला 50,000ची तरी मदत सरकारने केली पाहिजे. तसंच शेतकऱ्यांसाठी सुद्धा जो कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे जो 2019मध्ये फडणवीस सरकारने जो कायद्याचा अधिनियम करून जे मदत शेतकऱ्यांना दिली होती, त्याचप्रमाणे मदत आम्हालाही इथे नांदेड जिल्ह्याला मिळाली पाहिजे. मराठवाड्यावर जो संपूर्ण मराठवाड्यावर जे ओल्या दुष्काळाचं संकट आलेलं आहे, त्याचा ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे सरकारने आणि त्या कोल्हापूर पॅटर्नप्रमाणेच आमच्या शेतकऱ्यांना इथे मदत झाली पाहिजे. तिरमुख मानेजी तळणीकर सूर्यवंशी. अहो, आमच्या शेतबागामध्ये फळबागाचे राहिले नाही, कापसाला फळ नाही, सोयाबीन गेलं, खरडून गेलं, जमीन खरडून गेली,
कापसाला काही नाही, ऊसात चेक ऊस पडली, डोसक्याला पाणी झाले. तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं आम्हाला 50,000 रुपयाची एकरी द्यावं. हो, नाव किशनराव चोखोबा सावंत, राहणार तळणी, तालुका जिल्हा नांदेड. आणि जे आम्ही आज आलो, शेतकऱ्याचा ओला दुष्काळ जाहीर करावं आणि सरसकट कर्जमाफी करावं आणि हेक्टरी जवळजवळ 50,000 द्यावं, हीच माझी विनंती आहे, बाकी काय नाही. पूरग्रस्तांना मदत करण्याबाबत सर्व मंत्र्यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार शेतीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना दिल्या असून सर्व शेतकऱ्यांना मदत केली जाईल असे विधान परिषद सदस्य उपसभापती नीलम गोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. राज्य सरकार, केंद्र सरकार पूरग्रस्तांना मदत करत असताना त्यामध्ये विरोधी पक्षाने राजकारण करू नये असे गोरे म्हणाल्या. कोल्हापुरात एका कार्यक्रमानिमित्त त्या आल्या होत्या, त्यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या. एक NDRF आणि SDRF हे जे आपत्ती व्यवस्थापनाचे जे निकष असतात, त्या निकषांच्या मध्ये जसं आहे की काही काळ रेस्क्यू म्हणजे एक साधारण 3 ते 7 दिवस मॅक्झिमम, पण शक्यतो 3 दिवस रेस्क्यूचं काम करतात. त्याच्यानंतर रिलीफचं काम, पंचनामे काय होत आहेत आणि किती नुकसान झालेलं आहे, किती पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे अंशतः नुकसानी झाली असेल त्या ठिकाणी रिलीफचं काम लवकर सुरू होतं, कारण साफसफाई वगैरे करून देतात लोक. पण जिथे अगदीच घरं बुडालेली आहेत आणि उद्ध्वस्तच झालेली आहेत घरं किंवा शेती दोन्ही, तर तिथे पंचनामे करून त्याच्यानंतर रिलीफ शेतीच्यामध्ये तर आर्थिकच देतो. घरांच्या संदर्भात तुम्हाला कल्पना आहे, सांगली, कोल्हापूरला वगैरे अंशतः घरं बाधित झाली होती त्यांना वेगळा निधी, जी पूर्ण बाधित झाली आहे त्यांना वेगळा निधी, पशुचं जिथे नुकसान झालेलं आहे त्यांना वेगळा निधी, असं सगळ्या प्रकारच्या निकषांच्या नुसार कसं गांभीर्य आहे ते बघून सरकार त्याच्याबद्दलची योग्य ती पावलं उचलतं आहे. काल स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी आणखीन अजितदादा पवारांनी भेट तिकडे दिलेली आहे सोलापूरला, आणि धाराशिवला माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि प्रताप सरनाईक गेलेले आहेत, संजय शिरसाट काही भागात गेले होते. सर्वच मंत्र्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानुसार जयकुमार गोरे, गिरीश महाजन, कायमस्वरूपी मुळामध्ये उत्तर जे आहे ते खरं उत्तर आपल्याला पण माहिती आहे, ते म्हणजे तापमान बदल, ग्लोबल वॉर्मिंग, त्याच्यामुळे अंशतः जे 1.5 सेंटीग्रेड ते 2 सेंटीग्रेड वजन हे वाढतं आहे तापमान जगभर सगळीकडे. आणि त्याच्यासाठी 2015ला शाश्वत विकास उद्दिष्ट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्ससाठी जी पॅरिस कराराची परिषद झाली, त्याच्यामध्ये ठरलं होतं की 2025पर्यंत ते 2नी जे टेम्परेचर वाढेल असं वाटतंय ते 1 वरती थांबवायचं. पण त्याच्यात जगात कुठल्याही देशाला यश आलेलं नाही. त्याचा परिणाम असा होतो की तापमान बदलामुळे आपल्याला दिसते की हवामान आणि मोसम सगळा जो आहे त्याच्यावर परिणाम होतो आहे. यायला पाऊससुद्धा लवकर आला, मे महिन्यामध्ये सुरू झाला, प्रत्येक ऋतूवर परिणाम होतो आहे. इतकंच तर प्राण्यांच्या सुद्धा प्रजननावरती त्याचा परिणाम आपल्याला झालेला दिसतो आहे. शेतीला पाणी कधी कुठलं द्यायचं हंगामात ठरलं होतं, ते अतिवृष्टी झालेली आहे सगळीकडे जे आहे ते. त्यामुळे कायमस्वरूपी काम करण्यासाठी तसं तपशीलवार तुम्हाला देता आलं तर बघा, पण 17 उद्दिष्ट आहेत, म्हणजे पाण्याखालचं जीवन, शहरांचं नियोजन, गरिबी, आरोग्य, दारिद्र्यापासून मुक्तता. मी पाहिजे तर काय करते, SDGचा तुम्हाला चार्ट माझ्याकडे आहे तो पाठवते, म्हणजे तुम्हाला तो SDGचा चार्ट बघून देता येईल. मला आठवण करा, विश्वास ना तुम्ही, हां तर तुम्ही मला आठवण करा, विषय तुम्ही कोणी आठवण करा, मी तो चार्ट तुम्हाला 17 उद्दिष्ट. मौजे आनंदवाडी जोड ग्रामपंचायत महापुरी तालुका गंगाखेड येथील जोड रस्त्याला निधी देऊन रस्ता दुरुस्त करून देणे व गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमुळे गावाचा 100% शिवार पाण्याखाली गेला आहे, याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, यासाठी परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. गंगाखेड तालुक्यातील महातपुरी मंडळमधील आनंदवाडी हे गाव आहे. हे गाव कालपर्यंत 100% पाण्याखाली गेलेलं गाव आहे गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे, आणि त्या गावामध्ये जायला रस्ता अजिबात नाही. 2000 साली ते रस्ता झालेला आहे, पण त्या रस्त्याचं आज निवेदन घ्यायला या ठिकाणच्या कलेक्टरला, या ठिकाणच्या RDCला वेळ नाही. लोक इथं रस्त्यावर तडफडून मरत आहेत, दवाखान्यात न्यायला त्यांना रस्ता नाही. गरोदर महिला जागेवर ती डिलिव्हरी होती, पण इथं रिपब्लिकन सेनेचे शिष्टमंडळ निवेदन घेऊन आलेलं आहे. तर या जिल्हाधिकारी चव्हाणला वेळ नाही त्याचं निवेदन घ्यायला. त्यांनी सांगितलं निवेदन घेतलं आमचं, पण सांगितलं की 1 मिनिटात काही बोलू नका, निवेदन गपचूप द्या.
आम्ही काय गपचूप निवेदन द्यायला आलेलो नाहीत. आम्ही शासनाच्या दारामध्ये आलेलो आहोत. आम्ही काय शासनाला भीक मागत नाहीत. आमच्या अधिकाराचा आम्ही अधिकार मागत आहोत. म्हणून या कलेक्टरचा मी या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचा महाराष्ट्राचा संघटक आहे ना ते जाहीर निषेध करतो. त्यांनी एकही शब्द आम्हाला बोलू दिला नाही आणि न बोलता आमचं निवेदन घेतलं. या ठिकाणच्या जे खासदार आहेत, आमदार खासदारांनी निवेदन घेतलं आमचं, पण आमचा आमदार गंगाखेडचा त्याने या ठिकाणी काही केलेलं नाही. काल दिवसभर मी त्या पाण्यामध्ये होतो. 100% शेती बॅकवॉटरमुळं पाण्याखाली गेली. ते गाव गोदावरीपासून 4 किलोमीटर अंतरावर आहे. 4 किलोमीटरपर्यंत बॅकवॉटर आलं होतं आणि त्या गावामध्ये मी गाडी घेऊन गेलो होतो. त्या गावात जायला रस्ता पण नव्हता. हे काल मी काम करत असताना, आज या निवेदन देत असताना माझ्यासोबत रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र सानके आहेत. या गावचे तरुण नेते आनंदवाडीचे आमचे केशवराव नंदने आहेत, भागवतराव पवार आहेत. आमचे काय मागणी काय आपली? आमची अशी मागणी आहे की शासनानं त्वरित या गावचा रस्त्याचा प्रश्न सोडवावा. ज्या की शासनाचा नियम आहे की प्रत्येक गाव हे मुख्य रस्त्याला जोडल्या गेलं पाहिजेत. अद्यापही ते गाव स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरही मुख्य प्रवाहाच्या बाजूला आहे. म्हणून रिपब्लिकन सेनेची मागणी आहे की आमचा जर हा प्रश्न नाही सोडवला तर येणारा काळ रिपब्लिकन सेना या अधिकाऱ्याच्या बोकांवर बसून हे रस्त्याचा प्रश्न, त्या गावाच्या विकासाचा प्रश्न सोडून घेतल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. गावातील रहिवासी महातपुरी खाली आनंदवाडी पोस्ट महातपुरी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील शेतकरी असून काल आलेल्या गोदावरीच्या महापुरामुळे असं भयंकर आमच्या आनंदवाडी गावातील शेतीचं बॅकवॉटरमुळे 100% शेतीचं नुकसान झालेलं आहे. नुकसान झाल्यानंतर आमचे रिपब्लिकन पार्टीचे भैयासाहेब भालेराव यांनी पाहणी केली. गावात येऊन पाहणी केली. त्यांनी पाहणी केल्यानंतर सगळं बघितलं. 100% शेतकरी शेती पाण्याखाली गेली व गावात बाहेर निघायला बी रस्त्याची अवस्था अशी बेकार परिस्थिती आहे. त्यांनी स्वतः समजून घेऊन आज त्यांनी आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे हे निवेदन देण्यासाठी परभणी येथे आलेलो आहेत. तरी ही शासनानं वेळोवेळी आमची शेतकऱ्याची दखल घेऊन आम्हाला काय तर ती पंचनामे न करता काय ती नुकसान भरपाई 50,000 रुपये हेक्टरी द्यावी एवढी विनंती करतो. शेवटच्या हाती आलेला तोंडाला घास आमचा सगळा हिसकावून घेतलेला आहे. मी देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करतो, हे तुमच्या पण हातचं नाही, आमच्या पण हातचा नाही हा निसर्ग, पण आता जी मदत द्यायची ही फडणवीस साहेबाच्या हातची आहे. म्हणून त्यांना एवढी कळकळीची विनंती करतो, त्यांनी शेतकऱ्याला लवकरात लवकर ही दिवाळीच्या अगोदर हेक्टरी 50,000 रुपये मदत जाहीर करून आमच्या पदरात टाकावी. का तर आमचा दिवाळीला खर्च भागणारा नाही. शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं हे पीक पूर्ण पाण्यानं उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. आमची येणारी दिवाळी त्याच पिकावर होणार होती. तरी बी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तात्काळ ही आमची दखल घ्यावी व आम्हाला दिवाळी तुम्ही कशी साजरी करायची ही फक्त आमची अपेक्षा तुमच्यावर उरलेली आहे. म्हणून एवढीच विनंती करतो. गारमेंट व्यवसायासाठी सर्व प्रकरण मंजूर झाली आहेत असे असताना बँक ऑफ इंडिया ही शाखा 10 लाख रुपये मंजूर करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील काखे तालुका पन्हाळा येथील दीपाली कदम या 3 दिवसांपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. अंजली कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष. ह्या दीपालीताई कदम राहणार काके तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर ह्यांनी गारमेंटसाठी वारणा कोडोली इथे 10 लाखाचं लोन केलेलं आहे. पण तिथं घाटगे मॅडम म्हणून ज्या आहेत त्यांनी स्वतःच्या मिस्टरांचे 1.5 कोटीचं लोन केले. ते लोन त्यांना दिले पण ह्या ताईंचं 10 लाखाचं लोन त्या देणं झाल्यात. आणि त्याचं कारण आहे फक्त जातीवाद आणि राजकारण. आणि त्यांनी म्हणजे तिथे विनायक खैरे म्हणून एक साहेब आहेत. ते म्हणतात की आम्हाला 6 महिन्याचे हप्ते अगोदर द्या आणि 1 लाख रुपये डिपॉझिट भरा. मग हे कोणत्या नियमात बसतं? मग ह्या गरीब महिलेवरती अन्याय का? आणि हे लोन करून 4 ते 5 महिने झालं. त्यांनी आम्हाला असं नाही सांगितलं की तुमची डॉक्युमेंटची पूर्तता झाली नाही. आणि हे उपोषण करून 2 दिवस झालं आणि रात्री संध्याकाळी 9:30 वाजता हे लेटर त्यांनी आमच्या हातात आणून दिले आणि आम्हाला सांगितले की तुमच्या कागदाची पूर्तता नाही आहे. मग ते उपोषण केल्यानंतरच हे लेटर त्यांनी आम्हाला का दिलं? जर आमच्याकडून कागदाची पूर्तता झालीच नव्हती तर तुम्ही आम्हाला 5 लाख रुपये लोन देतो म्हणून असं का बोललात? मग 5 लाख रुपये देण्यासाठी तुमची बँक अपुरी कागद घेते का? जर तसं काय असेल तर तेही आम्हाला सांगावं. तर ह्या ताईंना न्याय मिळावा, जातीवाद होऊ नये
गोरगरिबांनी पुढं जावावं एवढंच आम्हाला वाटतं. अली प्रकाश कदम, राहणार काकी, तालुका पन्हाळा. मी गारमेंट व्यवसायासाठी बँक ऑफ इंडिया कोडोली इथे अर्ज केलेला होता. तो अर्ज मंजूर पण झालेला असताना तिथल्या मॅनेजर घाडगे मॅडम यांनी तो अर्ज नाकारलेला आहे आणि गेली 4 ते 5 महिने झालं त्यांनी आम्हाला उडवाउडीची उत्तरं देत आहेत. काल मी उपोषणाला, माझा पहिला दिवस असताना मी उपोषणाला बसलेली असताना मग त्यांनी ही कागदपत्र अपुरे आहेत म्हणून सांगितलेले आहे. मला न्याय मिळावा व त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. EPS 95 पेन्शनधारकांना मासिक पेन्शन 7,500 रुपये वेतन महागाई भत्त्यासह मंजूर करा. पती पत्नीस मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार भेदभाव न करता सर्वांना हायर पेन्शन लागू करा. या व इतर अन्य मागण्यांसाठी EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रांताध्यक्ष सना आंबेकर यांच्या नेतृत्वात नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात EPS पेन्शनधारक मोठ्या संख्येत उपस्थित होते. हमारे भारतवर्ष के पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र भाई मोदी जी को एक ही निवेदन है कि हम सारे बुजुर्गों के ज़रूरतों को ध्यान में रखते हुए, जबकि इतनी महंगाई के चलते दैनंदिन खर्चों को वहन करना भी बहुत मुश्किल काम हो चुका है, उसके चलते जो EPS 95 के अंतर्गत पेंशन के लिए जो हमने मांग रखी है उसको जल्द से जल्द पूरा करें. आप पूरी तरह से वाकिफ़ हैं कि हमारे यहाँ के नागरिक को किस तरह की परेशानियों का सामना करना पड़ रहा है. महंगाई ये सबसे बड़ा मुद्दा है हमारे भारतवर्ष का, जिसमें इस मुद्दे को सुलझाना बहुत ज़रूरी है. सभी बुजुर्गों की तरफ से मैं पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदी जी से निवेदन करती हूँ कि हमारी मांगों को ध्यान में रखते हुए जल्द से जल्द एक अच्छा निर्णय लें और दिवाली के पूर्व ही हमारी सारी मांगों को पूरा करते हुए, जैसा कि अशोक भाऊ राउत जी ने बारंबार कहा है, बारंबार निवेदन दिया है, कई बार हमारे धरने आंदोलन कई बार हो चुके हैं, यहाँ तक कि दिल्ली में भी दे चुके हैं, उसको ध्यान में रखते हुए हमारी ज़रूरतों को, हमारी आवश्यकताओं को ध्यान में रखते हुए माननीय पंतप्रधान मोदी जी से एक ही निवेदन है कि कृपया हमारी मांगों को स्वीकृत करें. मी सना आंबेकर, प्रांताध्यक्ष EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती. EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती ही पूर्ण भारतामध्ये जे औद्योगिक क्षेत्रामध्ये कॉपरेटिव्ह बँक, ST महामंडळ, साखर कामगार, बिडी कामगार ह्या कामगारांना जे तुटपुंजी पेन्शन मिळते ते 800 ते 2000 पर्यंत, ही पेन्शन वाढवून द्यावी म्हणून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण भारतामध्ये ही संघटना आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर राऊत साहेब यांनी दिल्ली येथे माननीय पंतप्रधान साहेब, माननीय श्रममंत्री, माननीय अर्थमंत्री यांच्याशी अनेक वेळेस चर्चा केली. पंतप्रधान साहेबांसोबत 2 वेळेस चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आपका काम जरूर करेंगे.
परंतु तो नुसतं आश्वासन राहिलं. आजपर्यंत आमच्या पेन्शनमध्ये 1 रुपयाची वाढ झाली नाही. म्हणून आता 11 आणि 12 तारखेला बेंगलोरला CBTची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये आमच्या पेन्शनचा निर्णय होत असते आणि तो निर्णय व्हावा म्हणून आज संपूर्ण भारतामध्ये 24, 25 आणि 26 या तारखेला सर्व जिल्हाधिकारी कार्यालय त्याचप्रमाणे भविष्य निधी कार्यालयावर आंदोलन आणि मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. या मोर्चाद्वारे आम्ही सरकारला जागण्याचं काम करत आहोत. जर सरकारनं दिवाळीच्या पूर्वी आमची पेन्शन मंजूर नाही केली तर दिवाळीच्या नंतर कमांडर रावसाहेब जो काही निर्णय घेतील मग त्यामध्ये सामूहिक आत्मदान असो किंवा जेल भरो आंदोलन असो किंवा रेल रोको असो किंवा रस्ता रोको असो, जे काय आंदोलन करतील ते आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्या आंदोलनात सहभागी होत आमचे सर्व पेन्शनर सहभागी होतील. रोज रोज आमच्या आज दररोज भारतामध्ये 200 पेन्शनर हे जग सोडून जात आहेत. दररोजच्या मरण्यापेक्षा एकदाच मरण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. म्हणून मला पूर्ण खात्री आहे की आदरणीय मोदी साहेब सुद्धा ज्येष्ठ नागरिक आहेत आणि हा ज्येष्ठ नागरिकांचा हा मागण्याचा मोर्चा आहे. ते आपली नक्की दखल घेऊन दिवाळीच्या अगोदर आम्हाला पेन्शन मंजूर करतील अशी मी आशा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या निरपेक्ष भावनेतून प्रत्येकाने आपला वाढदिवस साजरा केला तरी भारत नशामुक्त होईल असे प्रतिपादन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर महानगरचे शहराध्यक्ष अरुण सोनवणे यांच्या वाढदिवसाप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. विविध मान्यवरांच्या हस्ते क्षयरुग्णांना जीवनावश्यक वस्तूंची वाटप करण्यात आली. सामाजिक भावनेतून यापुढे कॅन्सर सारख्या व्यक्तींना मदत करण्याचा माझा प्रयत्न राहील असे सोनवणे यांनी सांगितले. सर्वांना नमस्कार. आज माझ्या या वाढदिवसानिमित्त 25 सप्टेंबर रोजी आम्ही एक वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. कारण जे वाढदिवस साजरे करतील आपण बघत आलेलो आहोत की कसे वाढदिवस साजरे करतात आणि मग ते पैशाचा अपव्यय खर्च होतो आणि त्यातनं फलित एक चांगलं समाजाला एक संदेश जाण्यासाठी मी वाढदिवस साजरा करण्यामागं माझ्या पूर्ण टीमला, आमच्या आघाडीला त्यांनी सगळ्यांना सांगितले की वाढदिवस आपण अशा पद्धतीने चांगला साजरा करू की तो समाजोपयोगी आणि समाजाभिमुख काहीतरी एक आदर्शासारखा होऊ दे. त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षल वेदक मॅडम यांनी मला सांगितलं, त्यांच्याशी माझी भेट झाली होती यापूर्वी देखील आणि आपले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी माननीय येडगे साहेब यांनी देखील आवाहन केलेलं आहे की निक्षय मित्र बना आणि क्षयरोग हा आपण मुक्त करूया. तर त्याप्रमाणे मी या आजच्या माझ्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहरातील संपूर्ण पेशंट जे क्षयरोग बाधित आहेत, आणखी करवीर तालुक्यातून संपूर्ण महिला म्हणजे जेणेकरून जे आपलं नवरात्रीचं जे आता दसऱ्याचं जे आपलं चालू आहे त्या सर्व दुर्गांना एक शक्ती त्यांची आपल्याला मिळण्यासाठी तसं त्यांनाही सक्षम या नारीला बनवण्यासाठी असे सगळे पेशंट हे मी आजपासून 6 महिन्यासाठी दत्तक घेत आहोत आणि त्यांना पूर्ण एक चांगलं सशक्त किट, एक त्यांना चांगला प्रोटीनचा डबा अशा पद्धतीने देऊन कुठं तर त्यांना एक मोलाचा हातभार लावून त्यांना क्षयरोगापासून मुक्त होण्यासाठी एक चांगलं पाऊल माझ्याकडनं पुढं गेलं पाहिजे म्हणून या पद्धतीने मी आज निश्चय करून त्याप्रमाणे हे माझ्या टीमला देखील सांगून मी आज हे असं दत्तक घेतलेलं आहे आणि त्याची आज अंमलबजावणी करून आम्ही जे आपले क्षयरुग्ण आलेले आहेत ते माझे मित्रच आहेत आणि त्यांना लवकरात लवकर यातनं मुक्ती मिळावी यासाठी आम्ही त्यांना आज पोषण किट देणार आहोत. वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष अरुण सोनवणे यांचा आज वाढदिवस आहे. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांनी हा वाढदिवस साजरा करतायत. तालुक्यामध्ये जेवढे क्षयरुग्ण आहेत त्या सगळ्यांना किट देणं, त्यांच्या औषधोपचाराची जबाबदारी घेणं असा एक चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे ज्या विचारानं सामाजिक चळवळीमध्ये काम करतात त्याचाच वारसा चालवल्यासारखं हा विषय आहे आणि अरुण सोनवणे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवतात हे त्यांच्या ह्या उपक्रमाच्या माध्यमातून लक्षात येतं. त्यांची सर्व समाजाच्या बद्दल जी भावना आहे ती या उपक्रमाच्या माध्यमातून जाणवून येते आणि त्यांचा जो मित्रगण आज या ठिकाणी जमा झाला आहे हा मित्रगण, त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या कोल्हापूर शहरातले मित्रपरिवार यांची संख्या बघितल्यानंतर एक येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला एक खूप आशादायक चित्र या ठिकाणी दिसतं आहे. वंचित बहुजन आघाडीची ताकद शहरामध्ये प्रचंड प्रमाणात आहेच, पण अरुण सोनवणेंच्या माध्यमातून जे नेतृत्व शहराला मिळालं आहे त्यामुळे 100% वंचित बहुजन आघाडी ह्या महापालिकेला यश संपादन करेल असा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला दिसून येतो. आज आम्ही त्यांना पक्षाच्या वतीनं शुभेच्छा दिलेल्या आहेत. पुढच्या वाढदिवसाला
या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये अस्तित्व निर्माण करून मोठा वाढदिवस व्हावा अशा शुभेच्छा आम्ही त्यांना आज दिलेल्या आहेत. अरुण सोनवणे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी हा जो एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे त्या उपक्रमामध्ये त्यांना चांगलं यश लाभू द्या आणि आपल्या जिल्ह्यातील क्षयरोग जे पेशंट आहेत तर त्यांना जास्तीत जास्त आरोग्य संपन्न करण्यासाठी त्यांचं जे पाऊल आहे त्या पावलाबद्दल उचललेल्या पावलाबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना इथून पुढेही अशा चांगल्या कामासाठी शुभेच्छा देतो. प्रत्येकाने आपला वाढदिवस असेल, अशी ॲनिव्हर्सरी असेल, अशा क्षणाला आपल्याला शक्य आहे तेवढे जर निक्षय मित्र आपण निक्षय मित्र म्हणून आपण क्षय रुग्णांना जर दत्तक घेतलं तर त्याचा एक चांगला संदेश पूर्ण जिल्ह्यामध्ये जाईल, पूर्ण देशामध्ये जाईल. तर ते आव्हानही मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतो. परत एकदा अरुणजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात सहकार्य, मला वाटतंय राज्यामध्ये सुद्धा एका वेळी पूर्ण तालुकातील क्षय रुग्ण दत्तक घेण्याचं काम कुणी वैयक्तिक म्हणून कुणी केलं नसेल किंवा वाढदिवसाच्या दिवशी कुणी हे केलं नसेल. त्यामुळे हे एक अभिनव उपक्रम करून एक चांगला उदाहरण पूर्ण जिल्ह्यासमोरच नाही तर मला वाटतं राज्यासमोर सुद्धा त्यांनी मांडलं. त्याबद्दल त्यांचं आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि वाढदिवसाच्या दिवशी त्यांना चांगल्या समृद्ध जीवनासाठी मी शुभेच्छा देतो. मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक कार्यालयात झालेल्या भावनिक पत्रकार परिषदेत आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा शंकर यादव यांनी 36 वर्षाच्या गौरवशाली कारकिर्दीचा समारोप साजरा केला. नमस्कार, मी सुरेखा शंकर यादव, लोको पायलट मेल, मुंबई विभाग, मध्य रेल. सर्वप्रथम मी भारतीय रेल्वेची खूप खूप ऋणी आहे आणि मी धन्यवाद देते की त्यांनी मला 1989 सहाय्यक लोको पायलट या पदासाठी नियुक्त केलं. त्यामुळे मी इथपर्यंत काम करू शकले. 1989 मी या पदासाठी नियुक्त झाल्यानंतर कल्याणच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये आमचं ट्रेनिंग झालं होतं आणि त्याच्यानंतर झालेले सर्व जे स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये लोको पायलट गुड्स, मोटरमन, नंतर लोको पायलट घाट आणि लोको पायलट मेल ह्या 4 पदांसाठी जसे जसे प्रमोशन होत गेले तसे प्रत्येक पदावरती मी काम केलेलं आहे. आणि याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की माझ्या आधी कुणीही मुलींनी हे काम केलेलं नव्हतं. याची कल्पना मला माझी नियुक्ती झाल्यानंतर आली होती. कारण मला असं वाटलंच नव्हतं की आपल्या आधी कुणी केलेलं नसेल. पण ही जी संधी होती ती सोडायची नव्हती मला, कारण पुन्हा ही मिळणार नव्हती आणि आपण सक्षम आहोत कारण आपल्याला ह्या पदासाठी नियुक्त केलं गेलं होतं. माझ्यासोबत जी पण मुलं होती त्यांनी ह्याच परीक्षा दिल्या होत्या. त्यामुळे मला असं वाटलं नाही की मी करू शकणार नाही. पण कुणीही मुलींनी केलं नसल्यामुळं हा सगळ्यांच्या समोर एक प्रश्न होता, माझ्यासमोरही होता. पण मला असं वाटत होतं की एक वेळ करून पाहायलाच हवं, कारण आलेली संधी सोडायची नव्हती. माझं डिटर्मिनेशन कमी झालं नाही. अनधिकृतरित्या कंपाऊंड वॉल बांधकाम चालू असताना विवेक नगरीतील रहिवासियांनी विरोध केला असूनही संस्थेने दडपशाही करून अतिक्रमित व अवैधरित्या केलेले बांधकाम तोडण्यात यावे यासाठी अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदन देऊन आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यासाठी विवेक नगरीतील रहिवासी महानगरपालिकेसमोर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला आमरण उपोषणास बसले आहेत. आज उपोषणाचा 11वा दिवस असूनही महानगरपालिकेने याकडे लक्ष दिलेले नाही. आयुक्ताचं करायचं काय? आयुक्ताचं करायचं काय? परभणी येथील विवेक नगरमधील सारंग स्वामीची शाळा आहे, ती पूर्ण शाळा अनधिकृत असून प्रॉपर्टीचं जे कार्ड असतं, PR कार्ड ज्याला म्हणतो आपण, ते PR कार्ड पूर्णपणे 74,000 स्क्वेअर फूटचं परभणी शहर महानगरपालिकेच्या नावाने आहे. तर मग मला काल एका PIने प्रश्न विचारला की शाळा उभी कशी राहिली. मी त्यांना सांगितलं की बाबा हा प्रश्न आम्हालाही पडला आहे की शाळा उभी कशी राहिली. जर प्रॉपर्टी कार्ड जर महानगरपालिकेच्या नावाने असेल आणि कुठल्याही प्रकारचं प्रॉपर्टी त्यांच्या नावाने नाही, त्या शाळेच्या नावाने किंवा शिक्षण संस्थेच्या नावाने नाही,
तर मग ही शाळा उभी कशी राहिली, हा पहिला प्रश्न आहे. आणि गेल्या 15 दिवसापूर्वी शाळेने जे समोरचं मैदान होतं, जे विवेकनगरच्या लहान लेकरांसाठी खेळण्यासाठी जे मैदान राखीव आहे, कायद्याप्रमाणे ओपन टू स्काय ते मैदान असलं पाहिजे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं छत टाकता येत नाही. अशा पद्धतीनं त्यांनी त्या ग्राउंडला वॉल कंपाऊंड केली आणि ती पूर्ण वॉल कंपाऊंड आम्ही रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांनी ऐकलं नाही आणि ती वॉल कंपाऊंड केली. त्या बाबतीमध्ये आम्ही माननीय आयुक्त यांना भेटलो, परंतु आयुक्तही त्यांच्यासोबत मिलीजुली भगत जे आहे ज्याला म्हणता येईल, त्यांनी काही चिरीमिरी घेतली काय त्यांच्याकडनं हे या प्रकरणावरून लक्षात येतं. आयुक्तही लक्ष देत नाही आणि इतर कर्मचारी जे आहेत, सहाय्यक आयुक्त आणि SI हे देखील त्या प्रकरणाकडे लक्ष देत नाही. त्यामध्ये आम्ही त्यांचा सर्वप्रथम धिक्कार करतो, आयुक्तासह सर्व कर्मचाऱ्यांचा. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.